Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे जरांगे पाटलांचा नवा डाव कशा पद्धतीने उलथवण्यात आलाय? सरकारची 30 जूनची डेडलाईन जी आहे ती फसवी आहे का? बच्चू कडूंच्या आंदोलनाआडून सरकारने एका दगडात नेमके किती पक्षी मारलेत? पुन्हा सरकारने शेतकऱ्यांना गाजर दिले का? हे आणि असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत आणि याची कारण सुद्धा तशीच आहेत। बच्चू कडूंच्या आंदोलनाला किती यश मिळाले यापेक्षा सरकारने पुन्हा कशा पद्धतीने हे आंदोलन गुंडाळले याचीच चर्चा सध्या जास्त प्रमाणात होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंच्या या आंदोलनाआडून एका दगडात किती पक्षी मारलेत हेच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। 30 जून 2026 पर्यंत 2026 हे लक्षात ठेवा, 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन थांबवलं। अर्थात या आंदोलनामध्ये बरेच शेतकरी नेते सुद्धा सहभागी झाले होते, त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिला होता। मात्र आता यानंतर या शेतकरी नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया काय असतील आणि त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे। हे आंदोलन थांबताच आता उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागलाय। पावसानं बेजार झालेला, कर्जानं पिचलेला शेतकरी या आंदोलनाकडे जरा आशेनं पाहू लागला होता। मात्र 30 जूनची ही तारीख आणि हे एकूणच आंदोलन गुंडाळलं गेल्याची भावना सध्या व्यक्त केली जाते। अर्थात दगाफटका झाल्यास फासावर जाऊ, हे आंदोलन संपलेलं नाही असं म्हणत बच्चू कडू दुसरीकडे आपली बाजू मांडतायत खरं, पण या आंदोलनाआडून सरकारनं बऱ्याच गोष्टी साध्य केल्या असल्याची चर्चा सुरू आहे। आम्ही उच्चस्तरीय कमिटी स्थापन केली आहे, ती समिती 1 एप्रिल पर्यंत आम्हाला अहवाल देईल, त्यानंतर 30 जून पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। आम्ही सगळे टप्पे ठरवलेले आहेत, सगळ्या शेतकरी नेत्यांशी आमची सकारात्मक चर्चा झाली असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि चर्चेत मुख्यमंत्र्यांनी हे स्टेटमेंट केलं आणि चर्चेत आलेलं आंदोलन या ठिकाणी संपलं। आता यामध्ये सरकारनं अनेक डाव एकत्रितरित्या साधलेले आहेत, ते कसे तेच आपल्याला बघायचं आहे। यातली सगळ्यात महत्त्वाची जी गेम आहे ती शेवटाला आपल्या लक्षात येणार आहे, पण आधी काही मुद्दे सुरुवातीला जाणून घेऊयात। पहिलं तर 30 जून 2026 पर्यंत निर्णय घेऊ असं सरकारनं म्हटलंय। हा निर्णय घेणार किंवा घेतला गेलाय असं काहीही ठरलेलं नाहीये। ही तारीख पुढे जाऊ शकते। उच्चस्तरीय कमिटी अभ्यास करणार, त्यावर अहवाल देणार आणि मग तो निर्णय येणार। तसंही आपण जर टेक्निकली दृष्ट्या ही गोष्ट समजून घेतली शेतकऱ्यांच्या कर्जाबाबतची, तर शेतकऱ्यांना त्यांचं जे कर्ज आहे ते 31 मार्च अखेरपर्यंत भरावं लागतं किंवा नवं जुनं करावं लागतं। इकडं सरकार म्हणतंय की 30 जून पर्यंत कर्जमाफी करू, याचा अर्थ सरकारला ही कर्जमाफी करायचीच नाहीये का, अशा प्रतिक्रिया आता उमटू लागलेल्या आहेत। सरकारनं एक वेगळा GR काढून सगळ्या बँकांना सूचना द्याव्या की 30 जून पर्यंत कोणत्याही शेतकऱ्याच्या मागे वसुलीचा तगादा लावू नये, अशा भावना देखील आता व्यक्त केल्या जात आहेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे 30 जून पर्यंत निर्णय घेऊ असं म्हणून सरकारनं आगामी खास करून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सरकार याचा फायदा करून घेऊ शकतं। सध्या राज्यामध्ये पावसानं शेतकरी पुरता हवालदिल झालाय। अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालंय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्या नुकसानीची मदत सुद्धा म्हणावी अशी मिळालेली नाहीये। त्यामुळे चीड आहे, संताप आहे। अशात येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष यावरून रान पेटवू शकतो। त्यामुळे विरोधकांची जी स्पेस आहे ती आधीच भरून काढण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याचं सुद्धा बोललं जाऊ लागले। शेतकरी आणि सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया पाहता हे किती प्रभावी ठरेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
आता डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये विरोधकांकडून शेतकऱ्याच्या मुद्द्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवला जाऊ शकतो किंवा तसा आवाज विरोधक उठवतील सुद्धा। मात्र निवडणुकीआधीच हा जो शेतकरी कर्जमाफीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मानला जातोय तो मुद्दाच हिरावून घेतलाय की काय अशी सुद्धा चर्चा आहे। निवडणुका आधी असलेला हा जो रोष आहे तो सरकारनं ही तारीख जाहीर करून थोपवण्यामध्ये यश मिळवलंय असं सुद्धा सध्या बोललं जातंय। आता यासाठी आपल्याला 8 डिसेंबरची वाट बघावी लागणार आहे, कारण हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरला सुरू होतंय। त्यामुळं आधीच सरकारनं ही तारीख घोषित केल्यामुळं शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आता विरोधक सरकारला घेरू शकतील की नाही किंवा त्याचा नेमका प्रभाव किती असेल, त्याची तीव्रता किती असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आता यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची घोषणा केली होती। हे आंदोलन उभे राहण्याच्या आधीच यातली हवा काढण्याचा प्रयत्न केला असल्याचं आता बोललं जातंय। बच्चू कडूंना जरांगे पाटलांनी समर्थन दिलं, मात्र हा निर्णय आल्यानंतर मात्र जरांगे पाटलांनी सरकारवरती हल्लाबोल केला। ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। 30 जून 2026 रोजीपर्यंत कर्जमाफी म्हणजे शेतकरी तोपर्यंत मेलाच ना। तुम्ही म्हणताय 6 महिन्यांनी निर्णय देऊ, मग शेतकरी कसा जगेल हे विश्वास ठेवण्यासारखं नाहीये। मोगलांपेक्षा हे सरकार जास्त क्रूर वागत आहे। सरकार सूड भावनेनं वागत आहे। शेतकऱ्यांनी कुणावर विश्वास ठेवू नये। शेतकऱ्यांनी दंडुके हाती घेतलं पाहिजे आणि सरसकट कर्ज माफी जी आहे ती शेतकऱ्यांना द्या। समिती वगैरे काहीही नको, ह्या समित्या बरखास्त करा, नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी आज दिलाय, म्हणजे या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी दिलाय, जे की ते बच्चू कडूंना आदल्याच दिवशी म्हणजे काल भेटलेले आहेत। तर मनोज जरांगे पाटील आता ही भूमिका घेत आहेत। त्यांनी बच्चू कडूंना याआधी समर्थन दिलेलं असताना सुद्धा मग आता मनोज जरांगे पाटलांचं जे शेतकऱ्यांसाठीचं आंदोलन त्यांनी सांगितलं होतं ते आंदोलन मनोज जरांगे पाटील उभा करतायत का हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणारच आहे। आता पुढचा मुद्दा जो तितकाच महत्त्वाचा आहे तो म्हणजे विधानसभेची निवडणूक झाली आणि ही निवडणूक हरल्यानंतर बच्चू कडूंच्या पुनर्वसनाबाबत नेहमीच चर्चा सुरू होती। बच्चू कडूंनी तसं तर आंदोलन करण्याची ही पहिली वेळ नव्हतीच। लोकांमधले नेते अशी बच्चू कडूंची ओळख आहे आणि त्यांनी बरीच आंदोलनं केली आहेत। त्यांची आंदोलनं राज्यभर चर्चेत सुद्धा राहिलेली आहेत। निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी रायगडाच्या पायथ्याला मार्च महिन्यामध्ये शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या काही प्रश्नांसाठी आंदोलन केलं होतं। त्यानंतर जून महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांच्याच काही मागण्यासाठी अमरावतीमध्ये 7 दिवस तिथं अन्नत्याग आंदोलन केलं होतं। ते आंदोलन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चेत आलं होतं आणि आता हे आंदोलन, अर्थात या आंदोलनाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत होता, याची सुद्धा खूप चर्चा झाली। मात्र आता या आंदोलनावरती बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत। खरोखर बरेच प्रश्न आहेत। सरकार 30 जून तारीख देते। जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकरी पेरणीला सुरुवात करतात। या तारखेमुळे म्हणजे सरकारने दिलेल्या या 30 जूनच्या तारखेमुळे त्या वर्षी म्हणजे 2026च्या वर्षांमध्ये बँकांचं कर्ज भरू शकणार नाहीत। मग नवीन कर्ज या वर्षातलं शेतकरी कसं भरणार हा मोठा प्रश्न आहे। शेतकऱ्यांना बी बियाणाला पैसे लागतात, हे पैसे सुद्धा मिळणार नाहीत। शेतकरी पेरणी करणार तरी कशी हा विचार सुद्धा सरकारने केलेला दिसत नाहीये। अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या सोशल माध्यमांमधून व्यक्त केल्या जात आहेत। अतिवृष्टी झालेल्या भागातली परिस्थिती खराब आहे। खरीप तर गेलाच आहे, पण रब्बी हंगामातील पिकांचं काय होईल, रब्बी हंगामाचं काय होईल हे सुद्धा सांगता येणार नाही। तरी पण सरकारना पीक विमा देते ना नुकसान भरपाई देते। शेतकरी प्रचंड आक्रमक होत आहेत। अशात तुम्ही आंदोलन उभारता आणि सरकारला 8 महिन्याचा कालावधी मिळवून देता असा सवाल सुद्धा नेटिजन्स जे आहेत ते सोशल मीडियावरती व्यक्त करताना दिसत आहेत। आपल्याकडे नेहमी उदाहरण दिलं जातं की उद्योगपतींची, बड्या लोकांची कर्ज लगेच माफ होतात। लाखो कोटींचे प्रोजेक्ट जे आहेत ते एका झटक्यामध्ये मंजूर केले जातात। हे खर्च या योजना जर कमिट्यांच्या शिफारसीनच करायच्या असतील तर मग सरकारचं काय काम आहे? शेतकरी फसवला जात आहे, तो संपवण्यासाठीच असा सुद्धा सवाल शेतकरी आता उपस्थित करताना दिसत आहेत।
जेव्हा आपण या आंदोलनाकडे बघतो तेव्हा जुने बच्चूभाऊ आठवून असं वाटतं की आता शेतकऱ्यांसाठी काहीतरी भक्कम घेतल्याशिवाय भाऊ मैदान सोडणार नाहीत किंवा आंदोलन मागे घेणार नाहीत. मात्र बच्चूभाऊंनी नागपूर व्हाया मुंबई येत सरकारला 8 महिन्यांची वेळ मिळवून दिली आहे का, असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय. निश्चितपणानं बच्चू कडूंच्या सोशल माध्यमातल्या पोस्ट्स बघा किंवा सरकारच्या या संदर्भातल्या किंवा या आंदोलनासंदर्भातल्या सोशल मीडियावरती जाऊन आपण पोस्ट बघा आणि या पोस्टवरच्या प्रतिक्रिया बघा आणि सोशल मीडिया किंवा मीडियामध्ये येणाऱ्या प्रतिक्रिया बघता आंदोलनानं शेतकऱ्यांना खरंच काय मिळालं आहे का, या एका प्रश्नाचं उत्तर जे आहे ते एका तारखेशिवाय दुसरं काहीही मिळत नाही आहे. आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.